नंबर परिधान केला खेळाडू चढाईसाठी. आम्ही मॅच घेऊन इकडे आला. काय करते आपल्या संघासाठी इकडे आला. लिंगाची किट घातली ना धावणी टाकू दे टाकू दे. तू परत त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी कळंबसते संघाचा चढाईपट्टू उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्याकडे सुंदर अशी चढाई आपल्याला पाहायला मिळते त्याच्याकडून. आमचा लिंगाचा किट आमचा लिंगाचा सुंदरशी चढाई चालू आहे. पाहूया या चढाईमध्ये किती गुण मिळवतो येतो. आणि मला वाटतंय ऑफ बॅलन्स होतोय आणि या ठिकाणी चढाईपट्टू बाद होतोय. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी या ठिकाणी कुंड्रेवाडी संघाचा चढाईपट्टू जर्सी क्रमांक 6 चढाईसाठी मैदानात. आणि या ठिकाणी सुंदर अशी पकड होते. सुंदर अशी डिफेन्स या ठिकाणी कळंबसी संघाची. कळंबसी संघाचा खेळाडू चढाईसाठी 2-2-2 असं क्षेत्ररक्षण असेल त्यासाठी कुंड्रेवाडी संघाचं. आणि या ठिकाणी एक गुण टिपण्यात यशस्वी होतोय तो कळंबसी संघाचा खेळाडू. त्याला प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा 10 नंबरची जर्सी परिधान केलेला कुंड्रेवाडी संघाचा खेळाडू. आणि या ठिकाणी चढाईपट्टू बाद होतोय. सुंदर अशी डिफेन्स या ठिकाणी पाहायला मिळते ते आपल्याला कळंबसी संघाकडून. 2 सक्सेसफुल टॅकल त्यांनी केलेले आहेत. आता मात्र कळंबसी संघाचा चढाईपट्टू चढाईसाठी 2-2-1 असं क्षेत्ररक्षण असेल त्यासाठी. मात्र 5 नंबरची जशी परिधान केलेला खेळाडू कुंड्रेवाडी संघाकडून. सुंदर सामना चालू आहे आपल्याला पाहायला मिळते. अटीतटीची लढत असणार आहे नक्कीच. दोन्ही संघ साजेसा असा खेळ खेळत आहेत. शांत खेळ दोन्ही संघांकडून. कोणत्याही संघाकडून आपल्याला घाई गडबडी पाहायला मिळत नाही. 11 नंबर जर्सी परिधान केलेला कळंबस्ते संघाचा चढाईपट्टू. हा सामना संपल्यानंतर चालू होणारा सामना टेरव विरुद्ध सह्याद्री नांदिवसे. दोन्ही संघांना पहिला पुकार. आपण तयारीत राहायचंय. हा सामना संपताच आपला सामना सुरू करण्यात येईल. चालू सामना कळंबस्ते विरुद्ध उंडरेवाडी. उंडरेवाडी संघाचा 5 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू चढाईसाठी. उजव्या कोपऱ्यामध्ये खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न आणि तो परत त्याला 3rd रेड असेल ती कळंबसी संघाची. सुंदर अशी खोलवर चढाई करतो येतो चढाईपट्टू. स्पीड पाहायला मिळतं आपल्याला त्याच्या चढाईमध्ये. कृपया प्रेक्षकांनी खाली बसायचं आहे. प्रेक्षकांनी खाली बसायचं आहे. सुंदर अशी चढाई झाल्याने या ठिकाणी सुंदर असं डिफेन्स पाहायला मिळते ते उंडरेवाडी संघाकडून. आणि आता पुन्हा एकदा डू ऑर डाय रेड कुंड्रेवाडी संघाची. 2-2-2 क्षेत्ररक्षण असेल ते चढाईपट्टूसाठी कळंबसी संघाचं. होया काय करतो डू ऑर डाय रेड मध्ये आपल्या संघाला 1 गुण मिळवून देतोय का 5 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू. आणि या ठिकाणी काहीशी मला वाटते चूक होतीये ती कव्हर कडून. निश्चितच 1 गुण मिळतोय तो डू ऑर डाय रेड मध्ये. सुंदर अशी चढाई पाहायला मिळेल आपल्याला. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी कळंबसी संघाचा खेळाडू. सुंदर असा त्याचा बोनस टिपण्याचा प्रयत्न. 3 नंबर जर्सी परिधान केला खेळाडू डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्याकडे सुंदर असा साजेसा खेळ करताना पुन्हा एकदा त्याचा प्रयत्न. पाहूया काय करतोय. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी 6 नंबर जर्सी परिधान केला खेळाडू. मागच्या रेड मध्ये त्याने सुंदर असा गुण टिपला होता आपल्या संघासाठी. सामना अतिशय ऍथलेटिकचा 3-3 बरोबरीमध्ये सामना आहे. सुंदर असा खेळ दोन्ही संघांकडून आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा 3 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू
सुंदर सुंदर असा बोनस टिपण्याचा प्रयत्न. आणि बोनस घेण्यात यश येते त्याला. आपल्या संघाला 1 गुण मिळवून देतोय तो खेळाडू. दृष्टी क्रमांक 1 परिधान केला खेळाडू चढाईसाठी. मुंड्रेवाडी संघाकडून प्ररक्षकाला पॉइंट मारण्याचा प्रयत्न. सुंदर अशी चढाई पाहायला मिळते आपल्याला. सुंदर 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 असा या ठिकाणी आपल्याला स्पीड पाहायला मिळते चढाई पट्टीकडून. आणि सुंदर अशी या ठिकाणी टॅकल झालेली आहे ती मुंड्रेवाडी संघाकडून. सुंदर असा डिफेन्स पाहायला मिळतोय. मला वाटते दोन्ही संघ त्यांच्या डिफेन्स वरती मुंड्रेवाडी संघाकडून खेळाडू सुंदरशी चढाई या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. सुंदरशी स्टेपिंग स्किल्स असतील या खेळाडूची. या ठिकाणी मला वाटतंय 2 गुण घेण्यात यश येते या खेळाडूला. सुंदर अशी चढाई आपल्याला पाहायला मिळते या खेळाडूकडून. सुंदर असा चढाई पाहायला मिळते या ठिकाणी. आणि या ठिकाणी कव्हरला टच करून दहा नंबर केला खेळाडू खेळाडूसाठी 2-1 सुंदर अशी खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न. सुंदर 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 चढाई. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आता मात्र कळंबसते संघाकडून चढाईसाठी आलाय तो. दृष्टी क्रमांक 11 परिधान केला खेळाडू. सुंदर अशी चढाई आपल्याला त्याच्याकडून पाहायला मिळते. निश्चितच दोन्ही संघ सुंदर आणि साजेसा खेळ करत आहेत आणि सामना अटीतटीचा होतोय. पुन्हा एकदा 6 नंबर दृष्टी खेळाडू ज्याने मला वाटते मागच्या 2 ते 3 रेड मध्ये पॉइंट आणलेले आहेत. सुंदर अशी रेडिंग करत येतो आणि या रेड मध्ये पुन्हा एकदा त्याने गुण आणलेले आपल्या संघासाठी. सुंदर अशी कामगिरी करतो आपल्या संघासाठी. तो मुंड्रेवाडी संघाचा 6 नंबर जास्ती परिधान केला खेळाडू. सुंदर अशी फ्लाइंग जंप आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी कळंबसते संघाच्या खेळाडूकडून. सुंदर असा अलर्ट गेम दोन्ही संघांच्या खेळाडूंकडून. आणि सुंदर असा या ठिकाणी टच पाहायला मिळतोय आणि 1 गुण मिळतोय तो या ठिकाणी कळंबसते संघाला. सामना मात्र 6-6 बरोबरीमध्ये अजूनही सुद्धा. पुन्हा एकदा 6 नंबर जशी खेळाडू अप्रतिम खेळ आपल्याला पाहायला मिळतो त्याला. सुंदर असा सारीचा खेळ आपल्या संघासाठी करतोय आणि या ठिकाणी मला वाटते पुन्हा एकदा त्याने 1 गुण आणलेला आहे. सुंदरशी चढाई सुंदर चढाई पाहायला मिळते आपल्याला या 6 नंबर जास्ती परिधान केलेल्या खेळाडूकडून. सुंदर असा गेम चालू आहे. हा सामना अतिशय अटीतटीचा चालू आहे. 6-7 सुंदर असा गेम या ठिकाणी चालू आहे. मुंड्रेवाडी विरुद्ध कळंबसते असा सामना. सुंदर अशी या ठिकाणी चढाई आपल्याला पाहायला मिळते. 11 नंबरचा जर्सी परिधान केला खेळाडूकडून. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी मुंड्रेवाडी संघाचा 10 नंबर जर्सी परिधान केला खेळाडू. मला वाटतं या ठिकाणी सुपर टॅकल यावं असेल. 3 खेळाडू मैदानात. पाहूया काय करतात हे 3 डिफेंडर आपल्या संघासाठी. कोणती रिस्क या ठिकाणी पाहायला मिळेल. पुन्हा एकदा सामन्याकडे जाऊया. सुंदर अशी लढाई कळंबसते संघाचा 11 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू.
संपूर्ण वेळेचा पुरेपूर उपयोग करत होतो. काही शेवटच्या क्षणांमध्ये कोणता संघ हा विजयी होतोय? कळंबस्ती संघाकडून 11 नंबर जर्सी प्रदान केला खेळाडू सकाळीसाठी. सुंदर अशी चढाई आपल्याला पाहायला मिळते ती या ठिकाणी कळंबस्ती संघाच्या या चढाईपटूकडून. डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यामध्ये सुंदर असा साजेसा खेळ करतोय आपल्या संघासाठी आणि कोणतीही रिस्क न घेता पुन्हा एकदा आपल्या पारड्यात परततोय. त्याला प्रत्युत्तर द्यायला आता मात्र उंडरेवाडी संघाचा यापुढे होणारा सामना 13 वर्सेस सह्याद्री नांदिवसे. आपण तयारीत राहायचं आहे दोन्ही संघांनी. सुंदर अशी चढाई आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी. खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न चढाईपटूचा सुंदर सुंदर अशी चढाई करतोय या ठिकाणी. डिफेन्स कोणत्याही प्रकारची रिस्क घेत नाहीये आणि त्याला प्रत्युत्तर द्यायला आता मात्र 6 नंबर जर्सी परिधान केलेला कळंबस्ती संघाचा खेळाडू 2-2-1-2 असं क्षेत्ररक्षण असेल त्याच्यासाठी परतोय. त्याला प्रत्युत्तरासाठी आता मात्र 6 नंबर जर्सी प्रदान केलेला खेळाडू उंडरेवाडी संघाचा जो अतिशय चांगल्या फॉर्म मध्ये या सामन्यामध्ये. सुंदर अशा चढाई आपल्याला त्याच्याकडून पाहायला मिळालेल्या आहेत. सुंदर असे गुण त्याने टिपलेले आहेत या सामन्यामध्ये. तो 6 नंबर जर्सी परिधान केला खेळाडू सुंदर अशी चढाई करताना. सुंदर असा सामना. थर्ड रेट डू ऑर डाय रेट असेल की या ठिकाणी कळंबस्ती संघासाठी. या चढाईमध्ये या चढाईपट्टूला गुण हा कमवावाच लागेल आणि या ठिकाणी सुंदर असं या ठिकाणी त्याने आपल्याला ऍडजस्ट केलेला आहे आणि लॉबीमध्ये फोन आल्यापासून वाचवलेला आहे. सुंदर अशी चढाई या ठिकाणी पाहायला मिळते. या ठिकाणी सुंदर असं टॅकल पाहायला मिळते या ठिकाणी विठलाई उंडरेवाडी संघाकडून. आणि या ठिकाणी उंडरेवाडी संघाची थर्ड रेट डू ऑर डाय रेट 6 नंबर जर्सी प्रदान केला खेळाडू. सुपर टॅकल ऑन असलेल्या दोन्ही संघांसाठी आणि मला वाटतंय सुपर टॅकल झालेलं आहे आणि 2 गुण मिळवतोय ते आपल्या संघासाठी. या ठिकाणी कळंबस्ती संघाचे हे 2 डिफेंडर. सुंदर अशी डिफेन्स पाहायला मिळाली. सुंदर अशी डिफेन्स पाहायला मिळाली. 6 नंबर आणि 2 नंबर जर्सी प्रदान केला खेळाडू. पुन्हा एकदा सुंदर टॅकल. दोन्ही संघ डिफेन्स वरती खेळताना दिसत आहेत. सुंदर अशी डिफेन्स दोन्ही संघांची या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला आणि सामना पुन्हा एकदा 9-8 असा सामना चालू असताना पुन्हा एकदा 2 सर्व सामना. पाहूया काय निर्णय देतात पंच. गोल टिपल्याचा दावा करतो तो या ठिकाणी उंडरेवाडी संघाचा चढाईपट्टू. या ठिकाणी पंचांनी 1 गुणात इशारा करतात पंच आणि आता मात्र हा शेवटचा 6 नंबर जर्सी प्रदान केला खेळाडू शेवटचा खेळाडू या ठिकाणी कळंबस्ती संघ ऑल आउट खेळतो आणि आपल्या संघाला ऑल आउट पासून वाचवलंय या 6 नंबर जर्सी प्रदान केल्या खेळाडूने. आणि पुन्हा एकदा एक खेळाडू आतमध्ये येतोय. आता पुन्हा एकदा सुपर टॅकल ऑन असेल ते कळंबस्ती संघासाठी 6 नंबर जर्सी प्रदान केला विठलाई उंडरेवाडी संघाचा चढाईपट्टू पुन्हा एकदा मैदानात चढाई करताना दिसते आपल्याला. सुंदर अशी चढाई आपल्याला पाहायला मिळाली त्याच्याकडून. सुंदर 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 अशी चढाई या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी टॅकल करण्याचा प्रयत्न परंतु त्याला यश काही येत नाही. आणि आता मात्र पुन्हा एकदा ऑल आउटच्या दिशेने हा संघ. पाहूया काय करतोय 4 नंबर जर्सी प्रदान केलेला खेळाडू. आणि या ठिकाणी मला वाटतंय कळंबस्ती हा संघ ऑल आउट झालेला आहे आणि उंडरेवाडी संघ जसा जसा सामना संपत येतोय तसा तसा उंडरेवाडी संघाचा खेळ हा वरच्या दिशेने चाललेला आहे. सुंदर अशी खेळ आपल्याला पाहायला मिळतो या उंडरेवाडी संघाकडून. आता मात्र गुणफलक काहीच बदललेला आहे. 14-9 उंडरेवाडी 14 कळंबस्ती 9 गुण. 5 गुणांची आघाडी आहे ती या ठिकाणी उंडरेवाडी संघाकडे. कुठेतरी सामना बरोबर चालला होता पण आता मात्र काहीसा पुढचा गिअर टाकलेला आहे तो उंडरेवाडी संघाने.
कळंबची संघाचा 7 नंबर जर्सी परिधान केला खेळाडू या ठिकाणी आपल्या संघाला कमबॅक करून देतोय का पाहूया काय करतो आपल्या संघासाठी. सुंदर अशी चढाई या ठिकाणी होती आणि पुन्हा एकदा सुंदर अशी डिफेन्स पाहायला मिळते उंडरावाडी संघाकडून. सुंदर असा डिफेन्स उंडरावाडी संघाला चालू असताना सामना संपायला शेवटची 5 मिनिटं. उंडरेवाडी 15 कळंबचे 9. सुंदरशी चढाई आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी उंडरेवाडी संघाच्या या खेळाडूकडून. शेवटच्या 5 मिनिटांमध्ये कोणता संघ हा उत्कृष्ट खेळ करतोय आणि आपल्या संघाला विजय मिळवून देतोय तो. आता मात्र या चढाईपट्टूला प्रत्युत्तर द्यायला 11 नंबर जर्सी प्रदान केलेला हा खेळाडू हॉकलाईन क्रॉस करून पुन्हा एकदा आपल्या परत थर्ड रेड असेल. थर्ड रेड असेल ह्या 6 नंबर जर्सी प्रदान केला खेळाडूसाठी. सुंदर असं या ठिकाणी स्पीड आपल्याला पाहायला मिळते त्याच्या चढाईमध्ये. सुंदर अशी चढाई करतोय आणि या ठिकाणी अँकल होल्ड सुंदर असं अँकल होल्ड पाहायला मिळतोय आणि 1 गुण या एका गुणाची भर पडते. सामना संपायला शेवटची 4 मिनिटं. सुंदर ही चढाई पाहायला मिळते. काहीशी वेगवान चढाई आपल्याला पाहायला मिळते या कळंब संघाच्या खेळाडूंकडून. 13 आणि सह्याद्री नांदिवसे आपल्याला तिसरा पुकार आपण तयार राहायचं. मिक्सरचा भांडा झोपला वाटत कोणतरी घोरतोय धन्यवाद. नंबर द्यायला हा वेगवान चढाईपटू काफी चढाई सुंदर अशी वेगवान चढाई केली होती. 1 गुण टिकला होता. पुन्हा एकदा सुंदर चढाई पाहायला मिळते त्याच्याकडून आपल्याला. तो परततोय त्याला प्रसिद्ध देण्यासाठी आपल्याला येतो उंडरावाडी संघाचा चढाईपटू. सामना काहीसा 15-11. सामना संपायला शेवटची 3 मिनिटं. सामना संपायला शेवटची 3 मिनिटं. उंडरेवाडी 15 गुण कळंबचे 11 गुण. 4 गुणांची आघाडी असते ती या ठिकाणी उंडरेवाडी संघाकडे. आणि त्याच प्रकारे कोणत्याही प्रकारची रिस्क घेताना दिसत नाहीये तो उंडरेवाडी संघाचा चढाईपटू. पूर्ण वेळेचा उपयोग करून घेतोय आपल्या चढाईमध्ये आणि मला वाटतंय पुन्हा एकदा काही चूक करत येते या ठिकाणी कळंबचे त्या संघाचे डिफेंडर आणि 2 गुण बहाल करतो त्या चढाईपटूला. सुंदरशी चढाई पाहायला मिळते. पुन्हा एक 11 नंबर बनवून केलेला आता मात्र त्याला बाहेरचा रस्ता दाखवला येतो या उंडरेवाडी संघाच्या डिफेंडरची. 18-11. 7 गुणांची आघाडी उंडरेवाडी संघाकडे. सामना संपायला काही मिनिटं शिल्लक असताना सामना संपायला शेवटची 2 मिनिटं. 2 मिनिटांचा खेळ बाकी असताना उंडरेवाडी 18 कळंबचे 11. 7 गुणांची आघाडी आणि मला वाटतंय सुंदर अशी पकड झालेली आहे. सुंदर चढाई पाहायला मिळते. शेवटच्या खेळाला का होईना पण कमबॅक करताना दिसतोय तो कळंबचे हा संघ. 18-13. 5 गुणांची अजूनही आघाडी असेल ती या ठिकाणी उंडरेवाडी संघाकडे. शेवटची काही मिनिटं शिल्लक असताना या सामन्याची. आता मात्र 6 नंबर जर्सी प्रदान केलेला हा खेळाडू ज्याने या सामन्यामध्ये उत्तम अशी कामगिरी केलेली आपल्या उंडरेवाडी संघासाठी. सुंदर असे गुण मिळवून दिलेत आपल्या संघाला आणि या ठिकाणी सुंदर अशी फ्लाइंग किक आणि निश्चितच यशस्वी होतोय आणि 1 गुण आपल्या संघाला मिळवून देतोय तो या ठिकाणी. सह्याद्री नांदिवसे दोन्ही संघाने तयार राहायचं आहे. 7 नंबरचे खेळाडू मला वाटतं डायरेक्ट वरती खेळण्याचा त्यांचा प्लॅन असावा आणि तिथंच वॉकलाईन क्रॉस करून परत ते आपल्या याच्यामध्ये. पुन्हा एकदा 6 नंबर जशी सामना संपला शेवटचं मिनिट. शेवटचं 1 मिनिट. 1 मिनिटाचा कालावधी आणि हा 6 नंबर जशी प्रदान केला खेळाडू. सुंदर असे खेळ आपल्याला पाहायला मिळतो त्याच्याकडून. या ठिकाणी कोपरा रक्षक चूक करतोय. आणि 1 गुणाची भर पडते त्या ठिकाणी उंडरेवाडी संघाच्या खात्यामध्ये आणि हा सामना मला वाटत संपतोय.
आणि उंडरेवाडी आणि कळंबस्ते या सामन्यामध्ये विठलाई उंडरेवाडी हा संघ विजयी झालेला आहे.